Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 2 बघत होतो ऑटोमोटिव्ह कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि हा चॅप्टर नंबर 2चा व्हिडिओचा पार्ट नंबर 3 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहे बघा. तर फर्स्ट वन आहे ते सिग्नल कंडिशनिंग. तर व्हॉट इज मीन बाय सिग्नल कंडिशनिंग आणि ते आपण ऑटोमोबाईलमध्ये कुठं यूज करणार ते आपण बघणार आहे. नेक्स्ट आहे ए टू डी कन्व्हर्टर. ए टू डी कन्व्हर्टर म्हणजे काय, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आणि त्याचा यूज कुठं असणार ते आपण बघणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे डी टू ए कन्व्हर्टर म्हणजे काय, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर आणि त्याचा यूज कुठं असणार आहे. हे आपण जे 3 टॉपिक्स आहेत ते या लेक्चरला स्टडी करणार आहे. तर बघा, सिग्नल कंडिशनिंग. ओके, द इनपुट अँड आउटपुट सिग्नल मे रिक्वायर कंडिशनिंग इन ऑर्डर टू बी यूज्ड. दिस कंडिशनिंग मे इन्क्लूड एम्प्लिफिकेशन और सिग्नल कन्वर्जन. म्हणजे काय, ते इनपुट सिग्नल असेल किंवा आउटपुट सिग्नल असेल, या सिग्नल्सला काय करायला लागते, आपल्याला कंडिशनिंग करायला लागते. कारण की का, हे सिग्नल्स काय असतात तर लो फ्रिक्वेन्सीचे असू शकतात किंवा हाय फ्रिक्वेन्सीचे असू शकतात आणि त्यामुळे त्याला काय करण्याची गरज आहे तर एम्प्लिफिकेशन करण्याची गरज आहे. सम इनपुट सेन्सर्स सच ॲज द ऑक्सिजन सेन्सर्स प्रोड्यूस अ व्हेरी लो व्होल्टेज सिग्नल ऑफ लेस दॅन 1 volt. दिस सिग्नल ऑल्सो हॅज अन एक्स्ट्रीमली लो करंट फ्लो. Therefore, this type of signal must be amplified or increased before it is sent to the microprocessor. आता काही काही सेन्सर जर आपण बघितले, फॉर एक्झाम्पल इथं आपण कुठला बघितला आहे तर ऑक्सिजन सेन्सर. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर लो व्होल्टेज सिग्नल तो प्रोड्यूस करणार आहे. म्हणजे 1 volt किंवा त्याची जी करंट कपॅसिटी असणार ती एकदम लो करंट कपॅसिटी असणार आणि तेवढ्या लो व्होल्टेज किंवा लो करंटचा सिग्नल आपण मायक्रो प्रोसेसरला जर पाठवला तर तो प्रोसेस करू शकणार नाही. त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, आपल्याला तो सिग्नल त्याचा ॲम्प्लिफाय करायला लागणार आहे. त्याच्यासाठी आपण सिग्नल कंडिशनिंग यूज करणार आहे. This amplification is accomplished by the amplification circuit in the input conditioning chip inside the computer. आणि हे ॲम्प्लिफिकेशन कसं केलं जातं तर ॲम्प्लिफिकेशन सर्किट एक असणार आहे. ते आपण सर्किट काय करतो तर इनपुट सिग्नल आणि मायक्रोप्रोसेसर या दोघांच्या मध्ये ते फिट करतो. फॉर द कम्प्युटर टू रिसीव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम द सेन्सर अँड टू गिव्ह कमांड्स टू द ॲक्च्युएटर इट रिक्वायर्स अन इंटरफेस. The computer will have two interface circuit, that is input and output. The digital computer cannot accept along the signal from the sensors and require an input interface to convert analog to signal to digital signal. म्हणजे काय तर काही काही जे कम्प्युटर असतात ते डिजिटल कम्प्युटर असतात आणि त्यांना काय लागणार आहे तर जे सिग्नल्स लागतात ते डिजिटलमध्ये लागतात आणि जे सेन्सरकडून सिग्नल येणार आहेत ते कुठल्या फॉर्ममध्ये येतात तर ॲनालॉग फॉर्ममध्ये येतात. आपण बघितलेलं आहे ॲनालॉग आणि डिजिटल म्हणजे काय, तर ते सेन्सर जे असतात ते कुठल्या फॉर्ममध्ये सिग्नल सेंड करतात तर ॲनालॉगमध्ये आणि कम्प्युटरला कुठले लागतात तर ते डिजिटलमध्ये लागतात. मग ते ॲनालॉगचं डिजिटल कन्वर्जन करण्यासाठी काय आपण यूज करतो, परत त्याच्यामध्ये ए टू डी कन्वर्टर यूज करतो. The analog to digital converter continuously scan analog input signal at regular interval. For example, if A to D converter assigns a numeric value to a signal at a 5 volt, to A to D converter assigns a numeric value for the specific voltage. म्हणजे काय, 5 voltचा जर एनालॉग सिग्नल आला तर तो ए टू डी कन्वर्टर काय करणार आहे, तो बायनरी किंवा डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून तो कुठं पाठवणार आहे, पुढं मायक्रोप्रोसेसरला पाठवणार आहे. The A to D converter changes the numeric value to the binary code. Also, some of the control actuators may require an analog signal. In this instant, an output digital to the analog converter is used. आणि काही काही वेळेला काय लागणार आहे ॲक्च्युएटरला तर ॲनालॉग सिग्नल लागतात. म्हणजे मायक्रोप्रोसेसरमधून डिजिटल सिग्नल आलेले आहेत ते परत कशामध्ये कन्वर्ट आपल्याला करायला लागतात, ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करायला लागतात. मग त्यावेळी आपण काय करणार आहे, डी टू ए म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर यूज करणार आहे. तर हे दोन्ही कन्वर्टर जे असणार आहेत ए टू डी कन्वर्टर आणि डी टू ए कन्वर्टर हे आपण पुढं स्टडी करणारच आहे. तर आता सिग्नल कंडिशनची आपण पुढं बेसिक ब्लॉक डायग्राम बघणार आहे. तर बघा, आता ही बेसिक ब्लॉक डायग्राम कसली आहे तर सिग्नल कंडिशनिंगची. आता हा बघा, एक्झॉस्ट गॅस किंवा ऑक्सिजन सेन्सर आहे. आता ऑक्सिजन सेन्सर कडून काय आलं तर स्मॉल ॲनालॉग सिग्नल आला
ओके, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचं व्होल्टेज असेल किंवा करंट असेल एकदम कमी असणार आहे. मग तो पुढं कुठं जाणार आहे, इथं ॲम्प्लिफिकेशनमध्ये जाणार आहे. ॲम्प्लिफिकेशनला गेल्यावर काय होणार, त्याची जी व्होल्टेज असेल किंवा करंट फ्रिक्वेन्सी असेल ते ॲम्प्लिफाय केली जाणार आहे आणि ती पुढं कुठं पाठवली जाणार आहे, तर A to D कन्व्हर्टरला, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, जे सिग्नल्स ॲनालॉगमध्ये आलेले असणार आहे ते डिजिटलमध्ये किंवा बायनरी फॉर्ममध्ये कन्वर्ट केले जाणार आहे आणि ते परत कुठं पाठवले जाणार, तर मायक्रो प्रोसेसरला पाठवले जाणार आहेत. आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये त्या डेटावर स्कॅन करून परत कुठं पाठवले जाणार, ते आउटपुट ड्राईव्हला पाठवले जाणार आहेत आणि ते पुढं कुठं पाठवले जाणार आहेत, मग पुढं आउटपुटला पाठवले जाणार आहेत. तर हे जे असणार आहे हे कुठलं आहे, तुमचं कंडिशनिंग इलेमेंट किंवा इनपुट कंडिशनर आहे. हा एवढा दिसतो, ॲम्प्लिफिकेशन आणि ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हा झाला तुमचा सिग्नल कंडिशनिंग. तर नेक्स्ट वन आहे ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. तर ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन कसं केलं जाते बघा, म्हणजेच काय A to D कन्व्हर्टर. नाउ ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन इज नेसेसरी बिकॉज मेनी सेन्सर सिग्नल्स आर ऑफ ॲनालॉग in form. In order for the control computer ECU to function, these analog signals must be converted to the binary codes, that is digital signal. म्हणजे काय असणार आहे, सेन्सर जे असणार आहे, सेन्सरकडून जे सिग्नल्स येणार आहेत ते कुठले येणार आहेत, तर ॲनालॉग सिग्नल्स येणार आहे आणि कम्प्युटरला ते प्रोसेस करण्यासाठी त्याची लँग्वेज कुठली असणार आहे, डिजिटल लागणार आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही सेन्सर्स आणि कम्प्युटरच्या मध्ये किंवा ECUच्या मध्ये एक ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर फिट करायला लागणार आहे. Conversion from an analog voltage to the digital code can be done in number of ways. Figure shows the A to D type of converter, which is a flash converter. The flash converter consists of 4 comparators and an encoder circuit which takes the computer output and converts them into the binary code. तर आता आपण एक फिगर बघणार आहे पुढे. त्या फिगरमध्ये काय असणार आहे, फ्लॅश कन्व्हर्टर आपण बघितलेला आहे, फ्लॅश A to D कन्व्हर्टर. त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्या 4 कंपॅरेटर्स आहेत आणि एक एन्कोडर आहे. An electronic comparator is a circuit which continuously compares two signals. One of the input at each comparator is reference voltage, and when the input voltage matches the reference voltage, the comparator outputs logic 1. The reference voltage shown in figure are of 1 volt to 4 volt. The table shows input output performance of the converter. तर ते पुढे असणारा जो फ्लॅश कन्व्हर्टर तो आता आपण नेक्स्ट फिगरमध्ये बघणार आहे. तर हा आपण फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे तो कुठला आहे, तर फ्लॅश कन्व्हर्टर. ह्याच्यामध्ये काय बघा, इथं इनपुट असणार आहेत. हे इनपुट जे असणार ते ॲनालॉगमध्ये आहेत. 1 वोल्ट असेल, 2 वोल्ट असेल, 3 वोल्ट असेल आणि 4 वोल्ट असेल. हे 4 तुमचे कंपॅरेटर आहेत, A B C D, आणि हे 4 कंपॅरेटर आहेत. त्याच्या पुढे एन्कोडर आहे आणि हे काय होणार आहे, पुढं डिजिटल सिग्नलमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, म्हणजे बायनरी टू डिजिटल कन्व्हर्जनमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर बघा इथं टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल A to D कन्व्हर्टर इनपुट व्होल्टेज रेंज, म्हणजे काय इनपुट व्होल्टेज 0 to 1 वोल्ट, 1 to 2 वोल्ट, 2 to 3 वोल्ट, 3 to 4 वोल्ट आणि 4 to 5 वोल्ट. हे झाले आपण इनपुट्स. त्याच्यानंतर कंपॅरेटर आउटपुट्स. हे जे कंपॅरेटर असणार आहे त्या कंपॅरेटरचे इथे जे आउटपुट येणार ते आउटपुट इथं दिसत असेल ABCD 0 0 1 0 0 1 1 0 0 1 1 1 0 1 1 1 1. हे झाले कंपॅरेटरचे आउटपुट आणि हे असणार आहे तो इन्कोडरचे आउटपुट 0 0 0 1 0 आणि शेवटला असणार ते हे आउटपुट. म्हणजे हे जे तुमचे ॲनालॉग नंबर्स होते त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, डिजिटल नंबरमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर वर्क होतो. नेक्स्ट वन आहे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन. म्हणजे काय, आता कम्प्युटरमधून जे सगळे मायक्रो प्रोसेसर डेटा प्रोसेस करणार आहे तो कशामध्ये असणार आहे, डिजिटलमध्ये असणार आहे. आणि जो तो आपल्याला पुढं पाठवायचा असेल ॲक्च्युएटर्सना तर तो कशामध्ये लागतो, ॲनालॉगमध्ये लागतो. मग परत आपल्याला तिथं कुठला कन्व्हर्टर यूज करायला लागतो, डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन. तर बघा, द पॉवर सोर्स ऑफ 8 वोल्ट 4 वोल्ट 2 वोल्ट अँड 1 वोल्ट आर रिप्रेझेंटेड बाय अ स्मॉल सर्कल्स. फिगर 2 शोज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन. म्हणजे हे बेसिक प्रिन्सिपल तुम्हाला दिसत असेल. हे पॉवर सोर्स आहेत 8 वोल्ट, इथं 4 वोल्ट आहे, हा 2 वोल्टचा पॉवर सोर्स आहे आणि हा 1 वोल्टचा पॉवर सोर्स आहे. व्हेन द बायनरी कोड इज presented at the input with the MSB, that is most significant bit as the 8 volt and the low significant bit at the 1 volt end, the switches are operated electronically. म्हणजे इथं दिसत असेल आता हे तुमचे बायनरी नंबर्स आहेत. हा 1 1 0 आणि 0. हा झाला MSB मोस्ट सिग्निफिकंट बीट आणि हा झाला LSB म्हणजे काय, लेस सिग्निफिकंट बीट. आणि हे तुमचे डिजिटल ॲनालॉग नंबर्स आहेत. तर आता बघा, in the diagram binary that is 1 1 0 0
इज प्लेस्ड ॲट द इनपुट, म्हणजे इनपुटला कुठला नंबर आहे बघा 1100 म्हणजे हा नंबर कुठला झाला 12 नंबर झाला. ओके, तर आता त्याचं कन्वर्जन कसं केलं जाते बघा. दिस मीन्स दॅट द टू इनपुट्स ऑफ 1 विल स्विचेस देअर रिस्पेक्टिव्ह व्होल्टेज ऑफ 8 volt अँड 4 volt to the output lines and the electronic summing circuit will add them together to give the 12 volt output. म्हणजे आता इथं नंबर कुठला दिसायला तुम्हाला 1100 म्हणजे हा नंबर बायनरी नंबर आहे. तो ॲनालॉगमध्ये किती होतोय तर 12 होतोय. तर ते आता 12 आउटपुटला कसं दिसणार आहे बघा. तर 1100च्या वेळी काय होणार आहे, हा 8 voltचं सर्किट ऑन होणार आहे आणि 4 voltचं सर्किट ऑन होणार आहे आणि हे बाकी दोन ऑफ होणार आहे. त्यामुळे इथून सिग्नल किती जाणार आहे, हा 8 voltचा सिग्नल इकडे जाणार आहे, हा 4 voltचा इथं सिग्नल जाणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक समिंग डिव्हाइसमध्ये काय होणार आहे, दोघांचं ॲडिशन होणार आहे म्हणजे 8 volt आणि 4 volt. तर ॲड किती होऊन आले 12 volt म्हणजे तो नंबर होता तो किती आला ॲनालॉग आउटपुटमध्ये 12 volt आला. म्हणजे इथं बायनरी किंवा डिजिटलचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, ॲनालॉगमध्ये केलं. तर अशा प्रकारे हा डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर वर्क होतो.